3 वेळेला सामूहिक ओंकार करूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध विहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांसा जनी जन्मनामार्थजान कामे सदा वासनामातकेन. जयांचा मुखी सर्वदा नामकीर्ति. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. तुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. समचरण सरोजं साग्र लीलांबुलाभं जगदनीतपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौली मणीन्द्रमाथा भृगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ दीन शंभो मज कोणकारी. मूकं करोति वाचारं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचारूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं.
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे त्या मंत्रानं कोण कोण आणि कसं कसं उद्धरून गेलो याच्या कथा आज आपण पाहणार आहोत. ज्यांना परम भागवत असं म्हटलं जातं ना, त्या परम भागवतांचं एक वैशिष्ट्य आहे बरं. कलियुगात कोणाचं ऐकावं? कलियुगात भागवताचं ऐकावं बरं का. भागवत काय म्हणतात ते ऐका कलियुगामध्ये. म्हणजे आम्ही जे आत्ता ऐकतोय तेही भागवतच चालू आहे आणि ज्यांचं ऐकतोय तेही भागवतच आहे. आणि विशेष असं आहे की भागवताच्या चरित्र नायकाचं नाव मोहन आहे. त्यामुळे त्याचं ऐकावं फक्त. या परम भागवतांमध्ये जो क्रम आहे ना तर ते पहिले प्रल्हाद आहेत बरं. प्रल्हाद मग नारद. का हो? नाही का? का का असेल असं? याचं कारण असं आहे, सद्गुरू काय करतात, सद्गुरू शिष्याला कडेवरती उचलून घेतात. का घेतात कडेवरती उचलून? लहान बालक असतं बघा, मोठी जत्रा आहे, त्या जत्रेत पलीकडे काहीतरी आहे, त्याचे बाबा बरोबर आहे, बाबांचा हात धरून तो आलाय आणि तो बाबांना म्हणतो, बाबा मला काही दिसत नाही हो पलीकडचं, काय कसली गर्दी आहे. म्हणून बाबा त्या लहान आपल्या छोट्या मुलाला, बालकाला उचलून कडेवरती घेतात. कडेवरती घेतलं ना त्याला की त्याची उंची वडिलांपेक्षा अधिक होते बरं का. सद्गुरू काय करतात, सद्गुरू आपल्या शिष्याला कडेवरती उचलून घेतात बरं का आणि त्याला दाखवतात, माझं लक्ष कुठे बघ, तिथपर्यंत तुला पोचायचं असेल ना तर ते तुला जिथे पोचायचं ते दिसलं पाहिजे ना, ठिकाण माहिती पाहिजे, तिथपर्यंत तुला पोचायचं बरं का. आणि म्हणून ते शिष्याला आपल्या कडेवरती उचलून घेतात. मग चांगल्या शिष्याचं लक्षण काय आहे? तर सत्शिष्याचं लक्षण असं आहे की त्याला कायम हे भान पाहिजे की आपण सद्गुरूंच्या कडेवरती बसलेलो, त्यांचं बोट धरून चालायची एकदा सवय लागली ना आपल्याला की मग सगळे मार्ग सोपे होतात बरं का. आणि म्हणून नारदांच्या आधी प्रल्हादांचं नाव. काय छान वाटलं असेल ना नारदांना. पालीचा जो गणपती आहे ना तर त्याला बल्लाळ विनायक असं म्हणतात बरं का. बल्लाळ नावाचा एक फार मोठे
गणेश भक्त होऊन गेले. प्रत्यक्ष दर्शन आहे गजाननांचं आणि गजाननांनी आशीर्वाद दिलाय त्यांना की माझ्या नामाच्या आधी तुझा उच्चार होईल, म्हणून तो बल्लाळ विनायक आहे. प्रल्हादांना नारदांनी उपदेश केला आणि त्यांनी जो उपदेश केलाय तोच या भागवताचा महामंत्र आहे. त्याचा पाठ करू आणि आजच्या कथाभागाकडे. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। गो माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। या भागवत सप्ताहामध्ये अवगाहित होण्याकरता जे सर्व श्रोते साधक साई बस पटकन इकडे ये, इकडे म्हणणार आहेस ना तू? उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो। आणि आमचा साहिल आहे ना, त्याचं आडनाव पुंडलिक आहे बरं का। त्या पुंडलिका करता जसं परब्रह्म विटेवरती उभं आहे ना, इथे फक्त उलट आहे। आम्ही साहिल करता वाट बघत थांबलेलो असतो बरं का। छान आहे। रोज नारदांच्या मंदिरामध्ये सेवेला असतो। रोजची सेवा आहे त्याची, फार अवघड असतो बरं का। एखाद्या गोष्टीचं सातत्य पाळणं आणि रोज सेवा म्हणून त्या ठिकाणी काही सगळ्यात सोपं आहे ते पैसे देणं बरं का। प्रत्यक्ष शरीराने काहीतरी करणं रोज 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 फार अवघड आहे। तसं त्याच्याकडनं घडतंय। एक चतुश्लोकी भागवताचा उच्चार करू नेहमीप्रमाणे आणि मग कथाभागाकडे घेऊया। अर्धे दिवस सांगतो पाठीमागून म्हणा। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्
एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आम्हाला रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलं. या मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आमचं हे जे शरीर आहे, काल आपण याविषयी थोडंसं चिंतन केलं, ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याचा अर्थ ज्या मटेरियलनी हे शरीर बनलेलं आहे तेच मटेरियल आम्ही बाहेरून आत घेतो. आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. भगवंत म्हणतात, मी तुमच्या आतमध्येच आहे, मी बाहेरून कुठूनही येणारा नाही. आणि हे जिज्ञासू व्यक्तीनं अन्वय आणि व्यतिरेक या प्रकारानं जाणून घ्यावं, असा या 4 श्लोकांचा अर्थ आहे. हे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले. ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले. देवर्षी नारदांनी हे 4 श्लोक व्यासांना सांगितले. आणि व्यासांनी या 4 श्लोकावरून त्याचं 18,000 श्लोकांमध्ये जे रूपांतर केलं, ते रूपांतर म्हणजे हा श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे. जो ग्रंथ त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे शुकदेवांना शिकवला. आणि शुकदेवांनी राजा परीक्षितीला सप्ताह श्रवणामध्ये, त्याला काल आपण बघितली ती कथा, सर्प चावणार आणि तुला मृत्यू येणार आहे राजा, तेव्हा त्याच्या मृत्यूचं भय ज्या कथेनं नाहीसं झालं. मृत्यूचं भय म्हणजे त्याचा मोह नाहीसा झाला. मोह म्हणजे मी देह आहे असं जे आपल्याला कायम वाटत असतं, ते कशामुळे नाहीसं झालं, तर ते या श्रीमद भागवताच्या श्रवणामुळे नाहीसं झालं. असा हा ग्रंथ या ग्रंथाची गंमत अशी आहे की सांगणाऱ्यापेक्षा श्रवण करणाऱ्यांचं पुण्य अधिक आहे. बरं, बऱ्याच वेळा जो वाचतो ना, आपण एखादी पोथी वाचतो बघा, तो वाचणारा जो आहे ना त्याच्या बँकेत जमा होतो. बरं का, ते सगळं इथे उलट आहे. जे ऐकतायत ना त्यांच्या बँकेत जमा होणार आहे. बँकेत म्हणजे कुठल्या, आपलं जिथे अकाउंट आहे तिथे नाही. बरं का, आपलं जे चित्रगुप्तांकडे अकाउंट आहे ना त्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कसा ऐका हा ग्रंथ. ऐकापेक्षा श्रवण करा असं म्हणाले. बरं का, मनाच्या तोडून ओढी, मन धावतोय ना आपलं, म्हणजे बसलो जरी इथे असलो तरी महिला वर्गाला कुणाला तरी वाटतंच बरं का, चहा करताना गॅसवर दूध ठेवलं होतं, तो बंद करायचा राहिलाय बहुतेक. तिकडे जाऊ नका म्हणाले, ते सगळं आता तोडा. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी. श्रवणी बैसावे आवडी का? सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. हा काळ
कुणी कुणी सार्थक केला, या सगळ्यांचं वर्णन या भागवतात आहे. तेव्हा मूळ कथेकडे जाण्यापूर्वी साहिल एक सेवेकरता आलाय, पद सादर करणार आहे. एवढं फक्त ऐकूया आणि मग कथेकडे जाऊ. निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो. निज रूप दाखवा सूर्य तेज दावा अज्ञात याजनासी. भ्याला समुद्र दोघा, भ्याला समुद्र दोघा. ते रामचंद्रमा हो, निज रूप दाखवा हो, दर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो. पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा. पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा. मुरली मनोहराया वावाजवीत पावा. एकात रांगुलीने, एकात रांगुलीने गोवर्धनाधरा हो. निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो.
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। गाईची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सुद्धा शुकदेव कुठेही थांबत नाही असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. मग हे शुकदेव राजा परीक्षिता करता 7 दिवस का बसले एका जागेवर? खरं तर त्यांनी थांबावं असं काहीच नव्हतं. मग त्यांनी काय बघितलं तर त्यांनी राजाची तळमळ बघितली. बरं, काल म्हटलं ना की सद्गुरू आधी परीक्षा घेतात. तर का असं काही काठावर पास, काही 80%, काही 100%, पण त्याच्याकरता आधी परीक्षा द्यायला. आणि मग त्याने काही प्रश्न विचारले. त्याला 7 दिवस शिल्लक आहे. आपल्याकडेही 7च दिवस शिल्लक आहेत असं मी सांगितलं. त्याला मी ते दिवसही सांगितले कोणाचे बोलतोय. आणि म्हणाले काही अगदी सोपं आहे राजा, काय कर, काही करू नकोस, फक्त ऐक म्हणाले. हृदयाचे कान करून ऐक, बाकी काही करू नको. श्रवण कशा करताय? श्रवण ज्ञान मिळवण्याकरता. पार्थाने भगवंतांना विचारलं, भगवंता तुम्हाला कोण आवडतं? भगवंत म्हणाले मला भक्त आवडतात. सगळे आवडतात का म्हणाले? मग नाही रे म्हणाले, त्यातही कॅटेगरी आहे ना. तुम्हाला काय काय खायला आवडतं? सगळं आवडतं, तरी काही विशेष असेल ना. म्हणाले पार्था मला भक्त आवडतात, पण त्यातल्या त्यात म्हणाले मला कोण आवडतं तर मला ज्ञानी भक्त आवडतं. आणि पुन्हा बरं का, ज्ञान म्हणजे हे पुस्तकातलं नाही, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान समर्थ असे मला आवडतात. पण मग एखादा नुसताच ज्ञानी आहे तो पण आवडतो का हो भगवंतांना? नाही म्हणाले, तो नाही आवडत. नाहीतर मग या व्याधाकडे असं काय ज्ञान होतं की त्याला जवळ करावं भगवंतांनी? तो तर आचरण शुद्धही नव्हता, अभक्ष भक्षण करायचा. मग ते कसं काय चाललं भगवंतांना? मग एक जण म्हणाले मग भगवंत आचरणाकडे बघत नाहीत का? नाही, आचरणाकडे बघतात, पण ते नंतरच आहे, 2 नंबर. काय बघितलं म्हणाले भगवंतांनी? व्याधस्याचरणं ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का. काय काय बघितलं म्हणाले? व्याधाचं आचरण बघितलं का? व्याधस्याचरणं ध्रुवस्य वयो. नाही म्हणाले. मग देवदेव केव्हा करावं? 60च्या पुढे करावं. 60 नंतर पटकन मिळतं म्हणाले. असं आहे का? लगेच शास्त्रकार म्हणाले असं असेल तर मग ध्रुवाला कशी काय प्राप्ती झाली? ध्रुवस्य वयो. आपण ध्रुवाला आत्मज्ञान तरी होतं, त्यानं काही जप केला होता, काही पाठ केलं होतं. मग त्याला असे करतात त्यांनाच आहे का? नाही हो, असं नाही. त्या गजेंद्राकडे असं काय होतं? विद्या गजेंद्रस्य का. मग एक जण उभे राहिले आणि म्हणाले गजेंद्र म्हणजे
एकदम सगळ्यात सुपर पॉवर ना. प्राण्यांमध्ये हुशार कोण आहे तर हत्ती हा प्राण्यांमध्ये हुशार आहे. तो हुशार आहे म्हणून म्हणून त्याच्यावरती कृपा केली असेल. जे हुशार आहे चांगल्या उच्च कुळामध्ये, हत्तीचं कुळ चांगलं समजलं जातं बरं का. मग उच्च कुळामध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांच्यावरती भगवंत कृपा करतात, असं काही आहे का? लगेच शास्त्रकार म्हणाले व्याधस्याचरणं ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का कायाति विदुरस्य यादवपते. विदुराचं काय होतं म्हणाले, दासीपुत्र आहे. कायाति विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम. मग राजा उग्रसेनावर त्यांनी कृपा केली. अहो उग्रसेन जिंकले सोडा, लढले सुद्धा नाहीये ते काही लढाई. म्हणजे म्हणाले जे शूर आहेत त्यांच्यावरती भगवंत कृपा करतात का? तसंही नाही म्हणाले. मग कुणावरती कृपा करतात? एक जण म्हणाले ज्यांचे मोठे मोठे बंगले असतात ना त्यांच्यावरती कृपा करतात. हो का? काय सांगतायत म्हणाले. अशांवरती जर भगवंत कृपा करत असतील तर भक्त सुदाम न धनम. सुदाम देवांकडे काय होतं? काहीच नव्हतं त्यांच्याकडे. मग काय काय बघतात भगवंत? काय बघतात? रूप बघत नाहीत, गुण बघत नाहीत, कुठल्या जातीचा आहे ते बघत नाहीत, पैसे किती आहेत, 2 BHK का 3 BHK ते बघत नाहीत. काय बघतात म्हणाले? भक्त्या तुष्यती. फक्त त्याची भक्ती काय आहे ना हे बघतात म्हणाले भगवंत. आणि एकदा आपली भक्ती सिद्ध झाली की अखंड कृपेचा वर्षाव होतो बरं का. भगवंतांकडे बाकी काही, सद्गुरूंकडे संतांकडे बाकी काही नाही बरं का. त्यांच्याकडे अखंड कृपा आहे. कृपेचा महासिंधू असं म्हटलेलं आहे या सगळ्या. एवढं फक्त करतात. असे कृपेचे जे महासिंधू आहेत त्या शुकदेवांच्या चरणापाशी आता राजा बसलाय आणि तो म्हणाला आता तुम्ही सांगाल ते. एकदा एका ठिकाणी शरण आलं ना की बाहेर परत जायचं नाही म्हणाले दुसरीकडे. महाराज म्हणाले धरावे ते पाय आधी आधी, बाकी काही करू नका. फक्त काय करा, पाय धरा सद्गुरूंचे. यानं पाय धरले आणि सद्गुरूंनी सांगायला सुरुवात केली बरं का. तो सगळा सृष्टीचा विस्तार सांगितला. आणि मग सनंदन सनातन आणि सनत कुमार हे जेव्हा भगवान महाविष्णूंना भेटण्याकरता गेले होते तेव्हा त्या जय विजयानं त्यांना अडवलं द्वारावरती. हसले त्यांच्याकडे बघून. हजारो वर्षांची तपश्चर्या असलेलं ज्यांचं वय आहे पण जे बालक स्वरूपामध्ये दिसतात आणि विदेही अवस्थेमध्ये आहेत, दिगंबर अवस्थेमध्ये आहेत, त्यांच्याकडे बघून हे जय विजय हसले. आणि या जय विजयांना सनकादिकांनी शाप दिला. इथपर्यंत आपण काल येऊन थांबलो. ते म्हणाले तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये एवढा भेद आहे, दृष्टीमध्ये एवढा भेद आहे, तेव्हा तुम्हाला पुढचे 3 जन्म असुर योनीमध्ये घ्यावे लागतील. सनकादिकांनी शाप उच्चारला आणि या जय विजयांनी त्यांचे पाय धरले. म्हणाले आमच्याकडनं चूक झाली, क्षमा करा आम्हाला. तोपर्यंत भगवान आले होते असं म्हणतात दरवाजावर. त्यांनी विचारलं काय प्रसंग घडलाय. मग तो सगळा प्रसंग सनकादिकांनी सांगितला. आणि मग सनकादिकांनी उश्राप दिला की या 3ही जन्मांमध्ये तुम्ही विरोधा भक्ती करून भगवंतांनाच प्राप्त करून घ्या. तुमचे 3 जन्म जेव्हा पूर्ण होतील तेव्हा तुम्ही पुन्हा आपल्या स्वस्थानी याल. यातला पहिला जन्म म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप.
पृथ्वी रसातळाला गेली होती, अगदी समुद्रात गेली होती असा उल्लेख आहे. रसातळाला गेली होती याचा अर्थ काय? तर ते प्रतीक आहे रसातळाला जाणं. आपण म्हणतो ना एखाद्याची काय अवस्था झाली, अगदी रसातळाला गेला. तर पृथ्वीवरचे जे एकूण जीव आहेत त्यांचं अधःपतन झालं आणि मग ते पुन्हा वर आणलं पाहिजे ना. त्यांना जे त्रास आहेत दैत्यांकडून होणारे त्याचं कुठेतरी शमन केलं पाहिजे. म्हणून जो अवतार भगवंतांनी घेतला तो वराह अवतार सांगितलेला. आता वर्णनच असं आहे की पृथ्वी रसातळाला गेली म्हणजे पाण्यामध्ये खोल बुडालेली आहे. मग असा अवतार का घेतला भगवंतांनी? तर आपल्याला माहिती आहे वराह हा असा प्राणी आहे जो जमिनीवर सुद्धा श्वसन करू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा श्वसन करू शकतो. जी रसातळाला गेलेली पृथ्वी आहे ती पुन्हा वर काढण्याकरता म्हणून भगवंतांनी वराहाचा अवतार घेतला. हिरण्याक्षाचं आणि वराह भगवंतांचं फार मोठं युद्ध झालं असं भागवतामध्ये वर्णन आहे. त्या युद्धामध्ये भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध केला. पृथ्वी पुन्हा स्थिर केली म्हणजे तिचं जे पतन झालं होतं त्या पतनापासून तिला वाचवलं आणि एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं. तिथून पुढे जे काम आहे ते तिथे असलेल्या जीवांना करायचं. तिथे ती स्थिर केली अवकाशामध्ये आणि तो अवतार भगवंतांनी त्या ठिकाणी संपवला. भगवंतांचे काही अवतार जे आहेत ते एखाद्या विशिष्ट कार्याकरता म्हणून झालेले आहेत. म्हणजे आपण प्रामुख्याने अवतार कार्य संपलं असं म्हणतो. म्हणजे काही जे अवतार आहेत हे युद्ध करण्याकरता म्हणून झालेले आहेत. ते युद्ध झालं की तो अवतार संपलेला आहे. पण त्यातला दत्तात्रेय जो अवतार आहे जो आपण म्हणतो तो अवतार घेतला. पण त्या अवताराचं प्रयोजन काय आहे? तर भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. जो अवतार आहे त्याच्या अलीकडे गुरु असा शब्द लागतो तो एकमेव अवतार आहे हा. गुरुदेव दत्त असं आपण म्हणतो बघा. तर गुरुची महती वाढवण्याकरता जो भगवंतांचा अवतार आहे तो हा अवतार आहे. तो भाग आपण शेवटच्या दिवशी सविस्तर पाहणार आहोत. त्या सगळ्या म्हणजे 11 स्कंदावरती नाथांचं भागवत आहे बरं का. हे नाथ भागवतात काही नाही. 11 स्कंदामध्ये भगवंतांचा जन्म झाला आणि पुढचं जे सगळं आहे तर ते सगळं एकनाथी भागवतामध्ये आहे. आणि तो ग्रंथ याच्यापेक्षा खूप मोठा आहे. म्हणजे मूळ भागवत त्या मनाने लहान आहे. एवढी मोठी नाथांची टीका आहे. त्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती भगवान शिव आणि त्यांची पत्नी सतीदेवी म्हणजे पार्वतींचा जो आधीचा अवतार आहे तो. ही कथा येते केव्हा किंवा केव्हा झाली आहे तर असं सांगतात प्रभू रामचंद्रांचा कालखंड चाललेला आहे. रामचंद्रांनी अवतार घेतला. सीता मातोश्रींना रावण घेऊन गेलेला आहे आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र वृक्षांना मिठ्या मारतायत, विलाप करतायत आणि तुम्ही सीता पाहिली का, तुम्ही सीता पाहिली का. झाडाला मिठी मारतायत, एखाद्या पानाला विचारतायत, एखाद्या लतेला विचारतायत तुम्ही सीता पाहिली का, एखाद्या दगडाला विचारतायत तुम्ही सीता पाहिली का. आणि सतीदेवी म्हणाल्या काय हो हे का तुमचं परब्रह्म. शिवजी सांगतायत बरं का तिला अगं हेच माझं परब्रह्म आहे बरं का. तिला शंका आली बरं का. तिला शंका आली.
शिवजी ध्यानामध्ये आहेत. काय करतायत ध्यानामध्ये? हसतायत बरं का मध्ये. ती रामचंद्रांची लीला आठवून हसतायत आणि कधी कधी घळा 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 अश्रुपात होते. आणि सतीदेवींनी विचारलं शिवजींना, ज्या अर्थी तुमचं हे असं चाललंय त्या अर्थी काही वेगळं तर नाही ना? कुणाच्या हो स्मरता नामाते. माता म्हणाल्या, कुणाची आठवण काढताय? कुणी आहे का वेगळं? कुणाच्या हो स्मरता नामाते, सत्य का सांगा नामाते. कुणाच्या हो स्मरता नामाते, सत्य का सांगा नामाते. तुमच्याकडे हे सांगितलं नाही गाडीला जातो. राव काका तुमच्याकडे पण हे झालेलं नाही. वर्गातही झालं नाही बरं का आपल्या. कोणाच्या हो स्मरता नामाते, सत्य का सांगा नामाते. काय हो म्हणाले, बायकांना काळजी असते ना, कोणाचं ध्यान चाललंय? अगं सती, खरंच रामाचं ध्यान चाललंय. रामाचं ध्यान चाललंय का? हो अगं, रामाचं ध्यान चाललंय. मग असं कसलं म्हणाले ध्यान? कधी कधी उदासीन दिसता, कधी कधी उदासीन दिसता, कधी कधी स्थितीवरही नसता. कधी कधी उदासीन दिसता, कधी कधी स्थितीवरही नसता. तुम्ही काय सांगताय? म्हणाली रामाचं ध्यान चाललंय. रामाच्या ध्यानात असं होईल का? आपण सगळे रामाचं ध्यान करतो की नाही? हो, मी काल सांगितलं ना, हो म्हणायचं. हो म्हणा. तुम्ही म्हणाल शिवांचं काय बुवा, आम्ही सुद्धा फक्त आणि फक्त रामाचंच ध्यान करतो. हो की नाही? संस्कृतची एक गंमत सांगतो बरं का. संस्कृतमध्ये पत्नीला रामा असं म्हणतात, आपण फक्त तिचं ध्यान करतो बा. असं फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. कधी कधी उदासीन दिसता, कधी कधी स्थितीवरही नसता. कुणाच्या हो स्मरता नामाते, सत्य का सांगा नामाते. अगं पार्वती म्हणजे सतीदेवींना सांगतात बरं का. आधीचा जन्म आहे पार्वती देवींचा. मी खरंच सांगतो, मी रामाचं ध्यान करतो. हेच ते परब्रह्म. हे असलं रडणारं कसलं म्हणाले परब्रह्म? परब्रह्म कधी रडतं का? मी आलेच परीक्षा घेऊन असं म्हणून ते आल्या बरं का पृथ्वीवरती. शिवजी सांगतायत तू जाऊ नकोस, पण काही ऐकलं नाही. आणि ज्या अरण्यामधून रामचंद्र चालले होते तिथे सीता मातोश्रींचं रूप घेतलं आणि बसले एका शिळेवरती जाऊन. असे चाललेत प्रभू रामचंद्र. त्यांनी समोर बघितलं बरं का, पण डावीकडे वळले पटकन. मागणं लक्ष्मणजी येत आहेत. म्हणाले दादा दादा, अरे हे बघ समोर, हे बघ म्हणेपर्यंत रामचंद्र एक अर्धा किलोमीटर पुढे गेले होते.
पुन्हा पुन्हा प्रगट झाल्यावर का पुन्हा प्रभू रामचंद्रांनी आता हा नको म्हणाले, हा रस्ता बदलला. तर रामचंद्र खरं तर सरळ मार्गीवर का, कारण रामचंद्रांनी रस्ता बदलला हे इथेच फक्त. आणि तिसऱ्यांदा प्रगट झाल्या लक्ष्मणजी सांगतायत बरं का, अरे दादा हे बघ समोर इथेच सीता मातोश्री. रामचंद्र म्हणाले आता काही खरं नाही बरं का. रामचंद्रांनी तिथे साष्टांग प्रणिपात घातलाय बरं का सतीदेवींना, आणि म्हणाले एवढी माझी काळजी लागली का ग, म्हणून तू का आई, म्हणून आई तू आलीस का, साक्षात जगन्माता आहे ना ती. आणि शिवजी कोण आहे, तर शिवजी प्रभू रामचंद्रांचे आराध्य आहे. बघा काय गंमत आहे, रामचंद्र जो जप करतायत तो ओम नमः शिवायचा आहे, आणि शिवजी जो जप करतायत तो रामनामाचा आहे. तो सगळा प्रसंग झाला, सतीदेवींच्या लक्षात आलं बरं का आपली काय चूक झाली. पण आता शिवजी विचार करतायत की माझ्या आराध्यानं जिला माते म्हणून हाक मारली आहे, तिला मी पत्नी म्हणून कसं काय स्वीकार करू तिचा. तेव्हा आता काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यामुळे हा देह हिला सोडावा लागेल आणि दुसरा देह धारण करावा लागेल. आणि म्हणून ही सगळी कथा आहे बरं का, म्हणून ही सगळी कथा आहे. त्यानंतर तिनं पुन्हा पार्वती म्हणून जन्म घेतलाय. पण हा देह कसा सोडलाय तिनं, सती अवतारातला. तर ही सती शिवजींची पत्नी आहे, दाक्ष कन्या सांगितलेली आहे. आणि दक्षानं एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. त्या यज्ञाला सगळ्यांना बोलवलंय, सगळ्या देवदेवतांना बोलवलेलं आहे, पण शिवजींना मात्र बोलवलेलं नाही. याचं कारण असं घडलंय की त्याच्या काही काळ आधी दक्षांनी एक मीटिंग बोलवली आहे, सगळ्यांना बोलवलंय. आणि दक्षांनी बोलवलं असल्यामुळे दक्ष हे मुख्य आहेत, त्याचे अध्यक्ष आहेत. सगळे बसलेत बरं का. ब्रह्मदेव आले, भगवान महाविष्णू नव्हते त्याला असं सांगतात. बाकी इंद्र आहेत, इतर सर्व देवदेवता आहेत, आणि शिवजी पण आहेत. झालं असं की दक्ष उशिरा आले आणि सगळे देव उठून उभे राहिले. दोघच जण उठले नाहीत बरं का. एक ब्रह्मदेव उठले नाही आणि शिवजी उठले. याचं कारण शिवजी त्यांचं लक्षच नव्हतं बरं का, कोण आलंय कोण गेलंय. ते अखंड रामनामाचा जप चालू, ते अखंड ध्यानामध्ये आहे. आणि ब्रह्मदेव उठले नाहीत. ब्रह्मदेव उठले नाहीत याचं दक्षांना काही वाईट वाटलं नाही, कारण ते पितायत, त्यामुळे ते उठले नाहीत तर काही हरकत नाही. पण त्या सगळ्या एकत्रीकरणामध्ये कार्यक्रमाची आखणी चालली आहे बरं का, पुढे 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 पुढे. पण त्यांच्या डोक्यात हेच चाललंय की शिवजी उठलेले नाहीत, मी आलो तर माझा अपमान झालाय असं त्यांना वाटलं. आणि म्हणून जो चाललाय तो विषय त्यांनी बाजूला केला आणि म्हणाले की ब्रह्मदेव मी आल्यावर उठून उभं राहिले नाहीत, हे एक वेळेस मी समजू शकतो, पण हा याचं नाव काय म्हणाले तर शिव. वास्तविक याला अशिव म्हणायला पाहिजे. कसा आहे हा, कोण आहेत याचे मित्र, तर हा अंगाला चिता भस्म लावून फिरतो म्हणाले. स्मशानामध्ये क्रीडा करणारे जे भूत प्रेत पिशाच हे सगळे याचे गण आहेत. एवढे रागावले होते
म्हणाले माझ्या मनात नव्हतंच बरं का याला मुलगी द्यायचं, याचं एक धड नाही, माझ्या मनात नव्हतंच याला मुलगी द्यायचं, पण ब्रह्मदेवांनी आग्रह केला ना म्हणून मी याला माझी मुलगी दिली. होतं की नाही हो व्यवहारामध्ये? माझ्या मनात नव्हतंच बरं का, मला वाटलंच, असं जर कोणी म्हणलं ना तर शिवजींनी काय केले ते आपण करायचं बरं का. शिवजींनी एकाही शब्दाने प्रत्युत्तर केलेलं नाहीये, शांतपणे ऐकून घेतलंय सासऱ्यांचं. आणि विशेष म्हणजे पुढे घरी जाऊन बायकोलाही सांगितलं नाहीये. नाहीतर आपली गडबड तिथे होते, तुला तुला सांगतो बरं का कसे वागलेत. बाकीच्यांना शर्ट पीस आणि पॅन्ट पीस दिला, मला काय, मला नॅपकिन दिला म्हणाले. किती छोट्या छोट्या गोष्टीत आपण अडकून राहतो बघा. किती किती शुल्लक गोष्ट असतो. आपण जोपर्यंत मनाने ह्या गोष्टी सोडत नाही ना तोपर्यंत होणार नाही बरं का. कथा भागवतातल्या कथा म्हणून ऐकण्याकरता नाहीच आहे, आपली प्रगती होण्याकरता कथा आहे. म्हणजे सप्ताहात किमान आपण 7 दिवसांना तरी पुढे गेलो का आहे तिथेच आहे आपण. खूप ऐकलंय, ऐकलेलं इथपर्यंत काय किती गेलंय. एक राजा होता, फार दानशूर बर का. आणि त्याच्या दरबारामध्ये एक मूर्तिकार आला, त्याने अगदी 3 हुबेहूब मूर्त्या केल्या होत्या. आणि तो म्हणाला मला ह्या विकायच्या आहेत, तर तुम्ही घ्याल का, त्याचं योग्य मूल्य तुम्ही द्या. राजा म्हणला का नाही, मी घेणार ना. म्हणाले तुमच्यासारख्या कलाकारांना तर वाव देण्याकरता हे व्यासपीठ आहे. मग त्यांनी सांगितलं की ही मूर्ती आहे ना ही 5,000ची आहे, ही मधली आहे ती 50,000ची आहे, आणि ही जी आहे ना ही 5 लाखाची आहे. राजा म्हणला अरे काय वाटेल ते काय बोलतोस तू, तीनही मूर्त्या तर सारख्याच दिसत आहेत, का किंमत का वेगळी वेगळी याची. तो म्हणला तुमच्या दरबारात कोणी हुशार मंत्री आहे का सगळे निवडून आलेले आहेत. हुशार आहे कोणी का निवडून आलेले आहेत सगळे. नाही म्हणला आहेत, प्रधानजींना बरोबर. म्हणाले तुम्ही वेळ घ्या, तासभर घ्या आणि सांगा काय या मूर्त्यांची किंमत वेगवेगळी आहे. त्यानं पाहिलं बरं का इकडून तिकडून फिरून काय काय वेगळेपण आहे, बारकावे. आपण पाहतो ना चित्रातले 15 फरक ओळखा, दोन्ही चित्र सारखीच असतात बघा. कुठेतरी गुलाबाचं फूल असतं, कुठे नसतं, काही पान असतं झाडाला, 4 पानं असतात, एका झाडाला 3च पानं असतात. त्यानं सगळीकडनं बघितलं बरं का, 3ही मूर्त्या अगदी हुबेहूब आहे, काही फरक नाहीये, काही फरक नाही. आणि आता जवळजवळ 1 तास होत आला होता, आणि तेवढ्यात त्याला एक गोष्ट दिसली. तो म्हणला आपल्या गावातल्या एका सोनाराला बोलवा. त्या सोनाराला बोलवलं आणि त्याच्याकडनं सोन्याची अशी लांब तार करून घेतली. राजाला काही कळे ना काय चाललंय ह्याचं, मूर्त्यांची पारख करायची, त्याच्याकरता कशाला सोन्याची तार. आणि त्यानं काय केलं, ती तार पहिल्या मूर्तीच्या कानातून आत घातली, या कानातून ती आत गेली आणि या कानातून बाहेर आली. बरोबर आहे म्हणा, मग 5,000च ठीक आहे. दुसऱ्या मूर्तीकडे वळाला. म्हणाला हिचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणून तिच्या कानातून तार घातली
ती मुखातून बाहेर आली बरं का. राजा म्हणाला बहुतेक हे प्रवचनकार होती. कीर्तनकार प्रवचनकार आपलं इकडनं ऐकायचं आणि इकडनं आचरणात आणण्याकरता एखादी गोष्ट फार कष्ट घ्यावे लागतात बरं का, आणि ते सातत्यानं घ्यावे लागतात. मग तो जो प्रधान होता तो तिसऱ्या मूर्तीपाशी आला. त्यानं एका कानातून ती तार आत घातली ज्याला छिद्र होतं, आणि ती तार येऊन थांबली. ती इथे थांबली हृदयापाशी. श्रवण कसं करावं ना याच्या करता आहे. आपण जे श्रवण करतो ते इथपर्यंत उतरवलं तर या श्रवणाचा उपयोग आहे. इथपर्यंत उपयोग. नाहीतर एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, याचा श्रवणामध्ये कोणताही फायदा नाही. मग 1000 काय 10,000 ग्रंथ ऐकले तरी काही उपयोग नाही. ते जोपर्यंत आपल्या चित्तात उतरत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. शिवजींनी आपला अपमान ऐकला, पण तो बाहेर सांगितला नाही कोणाला. परत आली, आपल्या पत्नीला सुद्धा काहीही बोलले नाही. एका चकार शब्दानं विषय काढला नाही. बराच कालखंड मध्ये गेलाय आणि पुन्हा एकदा दक्षानं एका यज्ञाचं आयोजन केलं. त्यावेळेला ही सती कैलासावरती काही करते, तेवढ्यात तिला विमानं जाताना दिसली. एक विमान थांबलं, त्यातनं देव स्त्रिया उतरल्या आणि त्यांनी विचारलं, अगं काय तू येणार नाहीयेस? कुठे? आपण विचारतो की नाही भागवताला निघाल्यावरती, नसाला विचारत तर उद्यापासून विचारा बरं का, तुम्ही येणार नाहीयेत का? कुठे काकांकडे भागवत चाललंय, या आता 4 दिवस राहिले. ती म्हणाली कुठे? अगं कुठे काय, तुझ्या वडिलांनीच यज्ञ आयोजन केलंय, त्या यज्ञाला तर जायचंय, तिकडेच चाललोय आम्ही. तिने असं दाखवलं नाही बरं का चेहऱ्यावर की मला बोलवलेलं नाही वडिलांनी. ती म्हणाली हो हो आम्ही निघणारच होतो आता. सावरून घेतली तिने बाजू. शिवजींकडे आली आणि म्हणाली, अहो तुम्हाला बोलवलं नाही का? माझ्या वडिलांकडे यज्ञ आहे, तुम्हाला बोलवलं नाही असं कसं होईल? शिवजी म्हणतात, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण खरंच त्यांनी मला बोलवलेलं नाही. आणि मी सांगतो तुला सती, की जर आपल्याला आमंत्रण नसेल ना तर अशा ठिकाणी जाऊ. ती म्हणाली, हे तुम्हाला पुरुषांचं ठीक आहे, आम्हा स्त्रियांना असं करता येत नाही. ती शिवजींना सांगते बरं काय, तुम्हाला हे सगळं काय असेल ते असं म्हणाले, पण 3 जागा आहेत जिथे न बोलवता सुद्धा जावं. म्हणजे कार्य निघालं की 3 ठिकाणं अशी आहेत जिथे न बोलवता जावं. एक आहे आपघर, स्वतःच्या घरी काही कार्य आहे, मग आपल्याला कोणी बोलवावं लागतं का? नाही ना, आपल्या घरचं कार्य आपल्याला कोणी आमंत्रण द्यायचं. दुसरं आहे बापघर, म्हणजे वडिलांच्या घरी काही कार्य निघालं, मग आपलं आणि भावाचं इस्टेटीवरनं कितीही भांडण असेल तरी आपण गेलं पाहिजे त्या कार्याला, त्यात सामील झालं पाहिजे, योग्य त्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजे. आणि तिसरी जागा आहे ते म्हणजे गुरुघर. गुरूंकडे काही कार्य निघालं की आपण स्वतःच्या घरात त्या कार्यामध्ये ज्याप्रमाणे सहभाग घेतो अगदी त्याच पद्धतीनं गुरूंच्या कार्यामध्ये सहभाग घ्यावा. त्याकरता आमंत्रणाची गरज नाही आपल्याला. आणि सतीदेवी गेल्या बरं का त्या ठिकाणी. त्या पाहतायत की सगळ्यांकरता आसनं मांडलेली आहेत, सगळ्यांकरता आसनं मांडलेली आहेत. एक एक आसन पाहिलं, पण भगवान शिवांकरता कोणतंही आसन मांडलेलं नाही. आणि तेव्हा तिच्या सगळा प्रकार काय आहे तो लक्षात आला. आणि ती आपल्या वडिलांना म्हणते की बाबा
तुमच्याविषयी माझे यजमान कधीही एका शब्दानं सुद्धा माझ्याशी वाईट बोललेले नाही, पण तुम्ही त्यांचा अशा पद्धतीने अपमान कराल असं मला कधीच वाटलं नाही. आणि तुम्हाला म्हणून सांगते की मी आता परत जाऊ शकणार नाही. याचं कारण असं आहे की शिवजी मला दाक्षकन्या अशी हाक मारतात. तेव्हा ते जेव्हा मला दाक्षकन्या अशी हाक मारतील तेव्हा मला तुम्ही केलेला त्यांचा जो अपमान आहे तो आठवेल. आणि म्हणून मी माझा देह या ठिकाणी समर्पित करते. योगाग्नीनं इथे जे अग्निकुंड पेटलं होतं त्यात तिनं आपला देह समर्पित केला. आणि त्याच्यानंतर इथे मोठं युद्ध झालंय शिवांच्या गणांचं. वीरभद्र हे नाव जे आपण ऐकलंय शिवगणांचं, तो वीरभद्र या वेळेला भगवान शिवांनी उत्पन्न केलेला आहे. त्या वीरभद्रानं या ठिकाणी मोठा विध्वंस केला. तो सगळा यज्ञ शिवांचा जो होता तो क्षमा करा दक्षाचा जो होता तो उद्ध्वस्त केला. शिवजी त्या यज्ञाला नाही आहेत, ब्रह्मदेव नाही आहेत आणि महाविष्णू नाही आहेत. कारण यांना माहिती आहे की या यज्ञात काय होणार आहे, म्हणून ही 3 आसनं रिक्त आहे. आणि शिवजींचं आसन तर मांडलेलंच नव्हतं असा उल्लेख आहे. तेव्हा यज्ञ अर्धवट राहिल्यामुळे भगवान शिवांकडे हे सगळे गेले आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडच्या मंत्र सामर्थ्याने दक्षाला पुन्हा जिवंत करा. याचं कारण असं आहे की यज्ञ जर अर्धवट राहिला तर त्याचे जे दोष लागतात ते सगळ्या पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतात. आज आपण म्हणजे जे पत्रिका दाखवायला जातात त्यात ते सांगतात की नाही की अमुक एक दोष आहे, तमुक एक दोष आहे, हा मागच्या ह्याच्यातला नाही आहे, त्याच्या मागच्यातला आहे. तर याचं कारण आहे की अशा पद्धतीच्या काही कृती अर्धवट राहिले असतात. मग शिवांनी असं सांगितलंय की आपल्या नजरेने ह्या सगळ्यांना पुन्हा जीवनदान दिलं. कुणाला कशा पद्धतीनं परत जीवनदान दिलं याचा उल्लेख आहे. तो यज्ञ पूर्ण झाला, शिवजी त्या ठिकाणी उपस्थित झाले असा उल्लेख आहे. आणि त्यांनी सतीदेवींचा यज्ञकुंडामध्ये अर्धवट जळलेला जो देह आहे तो उचलला आहे. आणि शिवजी इतके दुःखी झालेत असा उल्लेख आहे की तो देह आपल्या दोन्ही हातांमध्ये घेऊन शिवजींना दुःख अनावर झालंय, शोक अनावर झालाय, राग अनावर झालेला आहे. आणि अशात जे शिवजींचं आपण तांडव नृत्य म्हणतो ते इथे शिवजींनी केलेलं आहे एका अर्थाने. आणि ते इतक्या वेगाने नृत्य करत होते असा उल्लेख आहे की पृथ्वी पुन्हा खाली 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 जायला लागली. पृथ्वी पुन्हा खाली जाते की काय हे होऊ नये म्हणून भगवान महाविष्णूंनी आपलं सुदर्शन चालवलं आणि त्या देहाचे तुकडे केले. त्या देहाचे 51 तुकडे झाले असं म्हणतात. ते जे 51 तुकडे पृथ्वीवरती ज्या ज्या ठिकाणी पडले ती 51 शक्तिपीठ म्हणून आज प्रसिद्ध आहेत. त्यातली 3.5 शक्तिपीठ आज महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ह्या 3.5 शक्तिपीठांची ही कशी निर्माण झाली तर ही कथा आहे, मूळ कथा ही आहे. बाकी इथल्या अवतारांच्या वेगवेगळ्या कथा आहेत, पण त्या 51 शक्तिपीठाची ही मूळ कथा आहे जी भागवतामध्ये येते. आणि मग सतीदेवींच्या देहत्यागानंतर ज्या पुढच्या आपण कथा म्हणजे शिव आणि पार्वती विवाह ह्या ज्या सगळ्या कथा पाहतो ह्या सगळ्या शिवपुराणामध्ये येतात. भागवतामध्ये याचा पुढचा कोणताही उल्लेख नाही. त्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती कथा आपण सगळ्यांनी अनेक वेळा ऐकलेली आहे. ती म्हणजे ध्रुवाची कथा. पण त्या ध्रुवाच्या कथेकडे वळण्यापूर्वी एक मिनिटभर
भगवंताचं नाम घेऊ, त्याच्यानंतर आपण ध्रुवाच्या कथेकडे वळू. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. मध्यंतरात पद वगैरे म्हणायचं असेल तर